आईपणाला काळिमा फासणारी अतिशय लाजिरवाणी घटना पालघर जिल्ह्यातील डहाणू परिसरात घडली आहे। चौथेही अपत्य मुलगीच झाल्याने 9 महिने त्या बाळाला पोटात ठेवणाऱ्या आईनेच अतिशय वाईट कृत्य केले आहे। 32 वर्षांची पूनम शहा लग्न करून नवऱ्यासोबत पश्चिम बंगाल येथे राहत होती। लग्न झाल्यानंतर लगेचच तिला दिवस गेले आणि 9 महिन्यांनंतर तिने एका मुलीला जन्म दिला। पहिलंच अपत्य होतं म्हणून सगळे खुश होते। असेच हळूहळू दिवस गेले। पूनम दुसऱ्यांदा गरोदर राहिली तेव्हाही तिला मुलगीच झाली। आता मात्र सासरी नाराज होते कारण प्रत्येकाला मुलाची आशा लागून होती। पूनम ही नाराज झाली परंतु मनाची समजूत काढत तिनं दुसऱ्या बाळाचा स्वीकार केला। मुलासाठी त्यांनी परत प्लॅनिंग केली। आता तिसऱ्यांदीही पूनम गरोदर झाली परंतु याही वेळी तिच्या पोटी मुलगीच जन्माला आली। घरात सगळेच नाराज होते। तिच्याही मनात निराशा होती पण ती एक आई होती म्हणून तिने त्या मुलीला स्वीकारलं। परंतु सासरी गेल्यानंतर प्रत्येकाच्या टोमण्याला तिला सामोरं जावं लागलं। नवऱ्याच्या वागणुकीत देखील बदल जाणवायला लागला। आपल्या घरातील 2 मुलींना देखील टोमणे मिळत आहे असे पूनमला जाणवत होते। ज्या छोट्या मुलीला काही समजत नव्हतं तिचाही राग केला जात होता। पूनमलाही कुठेतरी आपल्यात काहीतरी कमी आहे असे वाटत होते। आपल्याला मुलगा का होत नाही याचा विचार तीही कुठेतरी करू लागली। आपल्याला जर मुलगा झाला तर आपल्या मुलींचा देखील लाड केला जाईल। सासरची मंडळी माझ्या मुलींना व मला जीव लावतील। आम्हाला टोमणे मिळणार नाही असेच कुठेतरी पूनमच्या मनात येत होते। त्यामुळे तिने मोठी रिस्क घेऊन 4थ्या वेळी गर्भधारणा केली। याही वेळी देवाकडे ती प्रार्थना करत होती। मला मुलगा दे म्हणत होती। पूनमला आता 9वा महिना सुरू झाला होता। बाळंतपणासाठी पूनम डहाणू तालुक्यातील लोणीपाडा येथे आपल्या माहेरी आली होती। पूनमचे माहेर उत्तर प्रदेशातील आहे परंतु गेल्या अनेक वर्षांपासून तिचे आई वडील डहाणूतील लोणीपाडा परिसरात राहतात। लोणीपाडा येथे पूनमचे सुरक्षित बाळंतपण घरीच झाले परंतु याही वेळी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला। आपल्याला 4थीही मुलगीच झाली हे ऐकून पूनम टेन्शन मध्ये गेली। आपला नवरा काय म्हणेल, सासरची मंडळी आता अजून जास्त बोलेल, आपल्या मुलींचं आपलं आता परत कसं होणार या चिंतेनं ही ओली बाळंतीण टेन्शन मध्ये गेली। त्यामुळे प्रसूती झाल्यानंतर महिलेला तिच्या बाळासह डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। जन्मताच बाळाचे वजन 3 किलो होते तर बाळंतिणीची प्रकृती देखील व्यवस्थित होती। मात्र पूनम शहा हिला आधीच 3 मुली आहेत आणि प्रसूती झाल्यानंतर 4थ्या अपत्य देखील मुलगी झाली। यामुळे पूनम शहा नैराश्यात गेली। अनेक वाईट साईट विचार करू लागली। देवावरील विश्वास तिचा गेला। मुलगा झाला नाही म्हणून स्वतःला ती कोसू लागली। 1-2 दिवसांचं बाळ तिच्या डोळ्यात खटकू लागलं। 25 एप्रिल 2025 रोजी रात्री पूनमला झोप आली नाही। शेजारी ठेवलेलं बाळ पाहून तिचं मन रडत होतं। कदाचित त्या नवजात बाळालाही भूक लागली असावी म्हणून मध्यरात्री ते रडत होतं परंतु त्याच्या रडण्यानं देखील पूनमला फरक पडत नव्हता। 4थ्याही मुलीमुळे आपलं आयुष्य मात्र आता उद्ध्वस्त होणार याच विचारात ती होती। ही मुलगी मला नकोच आहे असा विचार करत पूनम शहा हिनं शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास टोकाचं पाऊल उचलत स्वतःच्याच पोटच्या बाळाला हात ठेवून बाळाची हत्या केली। मुलगी झाल्यामुळे पूनम खूप नैराश्यात होती आणि यातूनच तिनं हे टोकाचं पाऊल उचललं। 3 किलो वजन असणारे बाळ अगदी व्यवस्थित होते, मग रात्रीतून त्याचा मृत्यू कसा झाला असा प्रश्न हॉस्पिटलमधील डॉक्टरांना पडला। बाळंतिणीची प्रकृती अगदी व्यवस्थित होती अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाकडून पोलिसांना देण्यात आली। या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी बरीच चौकशी केली। चौकशी करताना पूनमने अतिशय धक्कादायक खुलासा केला। आपणच आपल्या लेकराचा जीव घेतला तिनं कबूल केलं। तिने जरी नैराश्यातून हे केले होते तरी ते एक पाप होते, अपराध होता आणि म्हणूनच पूनम आरोपी बनली। पोलिसांनी लगेचच पूनमला अटक केली। बाळाला जन्म देणे म्हणजे आईचा दुसरा जन्म असतो
परंतु पालघर जिल्ह्यातील डहाणू परिसरात मातृत्वाला काळीमा फासणारी ही धक्कादायक घटना घडली आहे, जिथे पूनम शहा या स्त्रीनं स्वतःच्या बाळाची हत्या केल्याची कबुली दिली आणि या गुन्ह्यात आज ती तुरुंगात आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, मुलगी होणं हे स्त्रीच्या हातात नसतं। मुलगी घराची लक्ष्मी असते। मुलासाठी उगाच कुटुंब वाढवत बसू नये। मुलगा जे करू शकत नाही ते मुलगी आपल्या आई वडिलांसाठी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत करते। मग तरीही पालकांना मुलगाच का लागत असतो? मुलीचं अस्तित्व काहीच नसतं का? मग मुलगी झाली म्हणून तुम्ही घरात तुमच्या सुनेला, बायकोला वारंवार टोमणे का देतात? मुलगी होणं त्यांच्या हातात नसतं, मग तरीही त्यांना जबाबदार का धरतात? पूनमने आपल्या मुलीसोबत जे काही केलं ते अगदी चुकीचं होतं। जन्माला आलेल्या मुलीनं अजूनही हे जग पाहिलं नव्हतं, तोच तिचा खून झाला हे कुठेतरी मनाला लागतं। ती स्त्री इतकी नैराश्यात गेली की तिनं इतकं टोकाचं पाऊल उचललं। तिने जे केलं तो गुन्हा होता, पण या केसमध्ये तिच्या घरच्यांचीही चौकशी करायला हवी। त्यांनी दिलेल्या त्रासामुळेच कुठेतरी ही स्त्री नैराश्यात गेली असावी आणि एक माता कुमाता बनली असावी। सासरच्या लोकांची देखील चौकशी यामध्ये पोलिसांनी नक्की करावी आणि नक्कीच ज्यांची चुकी आहे त्यांनाही शिक्षा व्हावी। बाकी ह्या घटनेतून तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये। तोपर्यंत सतर्क रहा। धन्यवाद।